आपलं स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यामध्ये। आजची बातमी गडदेवदरी या प्रभागातून येत आहे। गडदेवदरी या ठिकाणी हा रोड बनवण्यात आलेला आहे, जो की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या निधीतून हा रोड बनवण्यात आलेला आहे। परंतु हा रोड काही महिन्यातच पूर्ण निकृष्ट दर्जाचा झालेला आहे। या पूर्ण खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावर, व जो रोड बनवलेला होता हा रोड पूर्ण उकडून गेलेला आहे। तर या विषयावरून हा एकच प्रश्न निर्माण होतोय कि किस इंसान ने बनाया है ये मुजस्समा। इस इंसान को 1 लाख नहीं 1 करोड़ रुपए देने चाहिए, जो कि हा जाणारा जो रस्ता आहे एका धार्मिक स्थळ जो की गडदेवदरीला जाणारा रस्ता आहे। येथून प्रत्येक वेळेस कमीत कमी हजारो लोक हजारो गाड्या या रस्त्यावरून जातात। अपरात्री रात्री या ठिकाणाहून प्रवास होतो। त्या ठिकाणाचा रस्ता खूप दिवसापासून प्रलंबित होता, परंतु पुन्हा हा रस्ता बनवण्यात आलेला खूप वर्षाच्या मागणीनंतर, आणि तरी सुद्धा पुन्हा हा रस्ता काही महिन्यातच आहे तसाच राहिलेला आहे। तर यावरून खरंच या व्यक्तीला एक बक्षीस स्वरूपात 1 लाख नाही तर 1 करोड़ रुपये दिले गेले पाहिजेत। हा जो एक डायलॉग आहे हा या व्यक्तीवरती सूट होतोय कि खरंच किस इंसान ने बनाया है ये मुजस्समा, जो कि इस इंसान को 1 लाख नहीं 1 करोड़ रुपये इनाम देना चाहिए। जो की हा धार्मिक स्थळाला जाणारा रस्ता अशा प्रकारे बनवला जातोय, तर बाकीच्या ठिकाणीचा रस्ता कसा असेल। तर अजून चला पुढे पाहूया की रस्ता कसा आहे। यापूर्वी आम्ही आपल्याला दाखवलं येताना रस्त्यामध्ये घेतलेले व्हिडिओ, आणि याच्या पुढेही आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू की नेमका रस्ता कशा स्वरूपाचा बनलेला आहे। यावरती आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा की हा रस्ता योग्य बनला किंवा नाही। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव। हे आपण पाहू शकताय, जो की अद्याप आपण गडदेवदरी या दर्ग्यापासून गडदेवदरीच्या कमानीपर्यंत आलेलो आहोत। आपण पाहू शकताय
की हा रस्ता कशा प्रकारे झालेला आहे। जागोजागी या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, आपण पाहू शकताय जागोजागी कसे खड्डे पडलेले आहेत। व या ठिकाणी नेमका जो हा रस्ता बनवलेला आहे, कुणी बनवला आहे या अद्याप अस्पष्ट आहे, परंतु हा जो रस्ता आहे पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवण्यात आलेला आहे, जो परंतु काही महिन्यातच जर हा रस्ता असा उखडलेला होत असेल तर खरंच एका कामावरती व शासनाच्या आलेल्या निधीवरती कसा डल्ला मारला जातोय हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय की खरंच हा रस्ता एवढ्या निकृष्ट दर्जाचा काही महिन्यातच उखडला गेलेला आहे, जो की धार्मिक स्थळाला जाणारा हा रस्ता होता। आम्ही आपल्याला दाखवलेला आहे। तरी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की कळवा। सतर्क 24 तास 24 बातम्या ब्युरो, मी अल्ताफ शेख, उस्मानाबाद, धाराशिव।